फक्त मुलगी म्हणून माझ्या बापाने कोणाशी तरी माझं लग्न लावून दिलं आणि राजकारणाचा सगळा वारसा या विश्वंभरच्या पदरात टाकला. मॉम, लग्न करून सासरी गेले, त्या नात्यात माझी काय घुसमट व्हायची याची तुला कल्पना येणार नाही. शेवटी त्या माणसाचा बंदोबस्त मीच केला. आता तो या जगातून गेला की मी त्याला या जगातून घालवलं याचा विचार जगाने करत बसावा. त्यानंतर मी इथे आले. इथे आल्याने पाहिलं तर माझी जागा विश्वंभरच्या बायकोनी घेतली होती. नंदाक्का करणारा विश्वंभर पावलं पावली तिचं नाव घेत होता. माझ्या इतकाच विश्वास तिच्यावर ठेवायला लागला होता आणि मी सावध झाले. असा काही डाव खेळले की ती लहानशा श्रावणीला सोडून निघून गेली. आणि ती जाताना मी असं काही घडवलं की विश्वंभरच्या मनात श्रावणीविषयी चीड निर्माण झाली. ती चीड आजपर्यंत जिवंत आहे आणि यापुढेही राहील याची मी खबरदारी घेईन. त्यामुळे माझा अनुभव तुझ्यापेक्षा खूप जास्त आहे, लक्षात ठेव. तेव्हा मी जे काही सांगते ते ऐकायचं आणि त्याप्रमाणेच करायचं. कारण ह्या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. सुपर्ब मॉम, सुपर्ब. मानलं तुला. पण मॉम, पप्पांचं नेमकं काय झालं हे तुम्हाला कधीच सांगितलं नाहीस. मॉम सांग ना. ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की श्रावणीच्या आईने जाताना तिचे सगळे ॲसेट्स श्रावणीच्या नावावर केलेत, ते आपल्याला मिळवायचेत. बाप लेकीच्यात कायम दरी राहावी याचे मी पुरेपूर काळजी घेतली आणि अजूनही करते. तुलाही तेच करायचंय. ग्रेटेस्ट. तुझे सगळे प्लॅन किलर आहे. तू मामाला मामीपासून तोडलंस आणि मी मामापासून काय झालं? काही महत्त्वाचं बोलत होतात का? मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? तू काही ऐकलंस का? नाही, मी काही ऐकलं नाही. पण मी ऐकू नये असं महत्त्वाचं काही होतं का? तुझ्याबद्दलच बोलत होते, जे तुला कळायला हवं. अगं, मॅडीनी तुझी फ्रेम तोडली ना, त्याच्याबद्दल त्याला ओरडत होते आणि तुझी माफी मागायला सांगत होते. त्याची गरज नाही आता. आत्या, मी आणि शुभूने फ्रेम रिपेअर करून आणली.